शहराच्या मध्यवर्ती भागात आता रॉयल चॅलेंज, ओल्ड मॅकडॉनल्ड अशा विदेशी दारू, देशी दारू आणि हातभट्टी त्याच्या जोडीला गुटखा एकाच ठिकाणी आणि तोही हातभट्टीवर मिळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे। या प्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली असून विदेशी दारू, देशी दारू, हातभट्टी या वस्तूच्या वाहतुकीसाठी वापरलेली बाईक आणि विक्रीसाठी वापरण्यात येत असलेली हातगाडी असा 97,290 रुपयांचा माल जप्त केला आहे। याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी किरण गोरे आणि तेजस उकरणे यांना अटक केली आहे। ही घटना शिवाजी रोडवरील स्वारगेट जवळील पन्ना चेंबरच्या समोर रोडवर मंगळवारी रात्री 11:30 वाजता घडली। याबाबत बातमीदारांकडून माहिती मिळाली की शिवाजी रोडवरील पन्ना चेंबर समोर दोघे जण हातगाडीवर हातभट्टीची दारू, देशी दारू, विदेशी दारू, गुटखा विकत आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना वरिष्ठांनी कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार ऋतुजा जाधव, पोलीस हवालदार कुंभार, पोलीस अंमलदार चव्हाण, गायकवाड, नदाफ हे घटनास्थळी पोहोचले। तेथे दोघे जण हातगाडीवर पोत्यामध्ये काहीतरी घेऊन उभे होते। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी पोत्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यात हातभट्टीची दारू, देशी दारू, इंग्लिश दारू, गुटखा भरला असल्याचे सांगितले। पोलिसांनी त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे 32,710 रुपयांची रोकड मिळून आली। पोत्यामध्ये हातभट्टीची दारू 1,250 रुपये, देशी दारू टँगो पंचम 29 बाटल्या, 2015 इंग्लिश दारूच्या इंपेरियल ब्लू 5 बाटल्या, रॉयल चॅलेंज 3 बाटल्या, रॉयल स्टॅग 4 बाटल्या, ओल्ड मॅक 5 बाटल्या, मॅकडॉनल्ड नंबर 1 ओरिजिनल 1 बाटली, मॅकडॉनल्ड नंबर 1 सेलिब्रेशन 1 बाटली, SDP ब्लॉक डिलक्स विक्सी 3 बाटल्या, रॉयल स्टॅग डिलक्स विकी 1 बाटली तसेच विमल RMD गुटखा असा माल मिळाला। पोलिसांनी हा माल जप्त केला। रात्रीच्या वेळी उशिरा देशी विदेशी दारूची दुकाने बंद झाली की मद्यप्रेमी यांच्या हातगाडीवर खरेदी करतात। त्यांच्याकडील पैसे हे या वस्तू विक्रीतून आले होते असं त्यांनी सांगितलं। खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत।